नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक कविता काटे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. TET गायडन्स सेशन या अंतर्गत आज आपण 14 डिसेंबर 2014 रोजी जी काही प्रश्नपत्रिका झाली TETची त्यातील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि मी सुरू केलेल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला काही तुमच्या अडचणी असतील, क्वेरीज असतील त्या तिथे सॉल्व करण्याचा प्रयत्न हा जरूर केला जाईल. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न 61 पहा. कारक विकासामध्ये गुटेरीजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. कोणत्या बाबीचा समावेश होत नाही याचा अर्थ बाकीच्या बाबींचा समावेश हा होतो. पर्याय पहा. कारक विकासाच्या संबोधात व्यक्तिभिन्नता दिसून येते. शैशवावस्था आणि बालकावस्थामध्ये कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासामध्ये खूपच फरक दिसून येतो. आणि प्राथमिक शाळेतील मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील पक्वता आणि सराव यावर अवलंबून असतो. तर हा जो प्रश्न आहे 61वा, याचं जे काही बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासामध्ये खूपच फरक दिसून येतो. ही जी काही गोष्ट आहे ती गुटेरीजने सांगितलेल्या कारक विकासामध्ये येत नाही. याचा अर्थ 1, 2 आणि 4 या गोष्टी येतात. 62वा प्रश्न पहा. शारीरिक विकासाच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही असं विचारलेलं आहे. विकास हा परिमाणात्मक असतो, विकास क्रमबद्ध असतो, प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा वेग हा भिन्न असतो आणि विकासातील बदल हे सुधारणात्मक असतात. आता तुम्हाला विकास प्रक्रियेची वैशिष्ट्ये माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला वाढ आणि विकास ही संकल्पना आधी आवश्यक आहे माहिती असणं. तर 62वा जो काही प्रश्न आहे याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विकास हा परिमाणात्मक असतो, म्हणजेच त्याला काही विशिष्ट परिमाण आहे तो मोजता येतो. हे जे आहे इथं ही गोष्ट लागू होत नाही शारीरिक विकासाच्या बाबतीमध्ये. तर इथे विकास हा क्रमबद्ध असतो, प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो, विकासातील बदल सुधारणात्मक असतात. या सगळ्या गोष्टी इथे लागू होतात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर याचं बरोबर आहे. 63वा प्रश्न पहा. जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेला टिंबटिंब असे म्हणतात. 4 पर्याय दिले बघा. मूर्त क्रियाकाल अवस्था, शब्दपूर्व अवस्था, बौद्धिक विचारांची विकासाची अवस्था आणि क्रियापूर्व प्रतिनिधाचा काळ. तर तुम्हाला जीन पियाजेची बौद्धिक विकासाची उपपत्ती माहिती असणं आवश्यक आहे. माझ्या चॅनलवरती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जीन पियाजेची उपपत्ती म्हणजे काय आहे याच्याविषयी व्हिडिओ तयार केला आहे, तो तुम्ही अवश्य पाहावा. त्यावरून तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण हे कळणार आहे. जीन पियाजेची उपपत्ती फार महत्त्वाची आहे. त्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2 ते 3 प्रश्न असतातच, त्यामुळे उपपत्ती करूनच ठेवावी. 63वा प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. शब्दपूर्व अवस्था, यालाच आपण सेन्सरी मोटर पिरियड वेदक कारक अवस्था म्हणतो. यामध्ये 0 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ही अवस्था असते. त्यानंतर जे आहे तो जो आहे प्रश्न 64वा आहे. खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती आणि मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दाखवते? फरक दाखवणारे विधान विचारले बघा इथे. पर्याय पहा. बालोद्यान पद्धती ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. मॉन्टेसरी पद्धतीतील 2.5 ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बालोद्यान पद्धतीमध्ये शैक्षणिक साधनांवर भर दिला आहे. मॉन्टेसरी पद्धतीमध्ये वैयक्तिक शिक्षण आणि कृतीवर भर दिलेला आहे. तर याचं बरोबर जे उत्तर आहे, यासाठी तुम्हाला अध्यापन पद्धती माहिती असणं आवश्यक आहे. बालोद्यान पद्धती म्हणजे काय, मॉन्टेसरी पद्धती म्हणजे काय. बऱ्याचशा ज्या काही अध्यापन पद्धती आहेत त्या व्यवस्थित करून ठेवा. त्यामध्ये वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहेत. काही शिक्षक केंद्रित आहेत, काही विद्यार्थी केंद्रित आहेत. तर तुम्ही BEdला आणि DEdला अध्यापन करत असताना अभ्यासलेले आहेत. या चॅनलवर मी त्याचा आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे अध्यापन पद्धतीविषयीचा. तत्पूर्वी या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे 64वा प्रश्न ते आहे पर्याय क्रमांक 4. मॉन्टेसरी पद्धतीमध्ये वैयक्तिक शिक्षण आणि कृतीवर भर दिलेला आहे. हा यातला फरक आहे. 65वा प्रश्न पहा. स्वयंशोधन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? स्वयंशोधन पद्धतीच्या बाबतीमध्ये पर्याय पहा. ही पद्धत बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्त्वे पडताळण्यासाठी पूरक आहे. ही पद्धत कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. ह्या पद्धतीमध्ये विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. तर 65व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4.
या सगळ्या घटकांसाठी ही पद्धती सुयोग्य आहे, हे विधान जे आहे ते अयोग्य आहे. स्वयंशोधन पद्धती म्हणजे काय आहे? थोडक्यात ती ह्युरिस्टिक मेथड आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः काहीतरी शोधून काढायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित ही पद्धती आहे. सगळ्या घटकांसाठी उपयुक्त ही पद्धती निश्चितपणे नाही, कारण सगळेच घटक काय विद्यार्थी शोधून काढू शकत नाही. काही घटकांमध्ये विद्यार्थ्यांना आपण केंद्रित घटक ठेवतो, परंतु इतर काही जे घटक आहेत ते शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धतीने आपल्याला शिकवावे लागतात. जसे की व्याख्यान पद्धतीने, दिग्दर्शन पद्धतीने, अशा पद्धतीने घटक शिकवावे लागतात. तर 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सगळ्या घटकांसाठी ही पद्धती सुयोग्य आहे, हे विधान हे अयोग्य आहे, चुकीचं आहे स्वयंशोधन पद्धतीच्या बाबतीमध्ये. प्रश्न क्रमांक 66 पाहता इथे काय दिलं आहे? खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता? आता इथे तुम्हाला पर्याय दिलेत बघा 4. नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता, परिस्थितीला अनुरूप बदल करण्याचे कौशल्य, नवीन गोष्टींचं अध्ययन करण्याची अक्षमता, पूर्वानुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता. आता तुम्हाला इथे बुद्धिमत्ता म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. बुद्धिमत्तेच्या व्याख्या माहिती असणं आवश्यक आहे. बुद्धिमत्तेच्या कोणकोणत्या व्याख्या सांगितलेल्या आहेत वेगळ्या तज्ज्ञांनी ते माहिती असणं आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण थोडक्यात बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे? बुद्धिमत्ता ही एक वैचारिक शक्ती आहे आणि बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा सार इथं पर्यायामध्ये दिलेला आहे. प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला? कोणता घटक अयोग्य घटक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 66चं तिसरं उत्तर आहे. नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता म्हणजे बुद्धिमत्ता हा जो आहे अयोग्य घटक आहे. बाकीचे तीनही बरोबर आहे. नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता ही जी व्याख्या आहे ही व्याख्या एका शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्येवरूनच केलेली आहे. आता यामध्ये बघा विल्यम जेम्स यांनी असं म्हटलेलं आहे की नवीन परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता आहे. स्टर्न यांनी असं म्हटलेलं आहे बदलत्या परिस्थितीमध्ये नव्यान गरजा भागवण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. म्हणजे सगळ्यांनी बुद्धिमत्तेच्या व्याख्या अशा केलेल्या आहेत की कुठेतरी आपण क्षमता प्राप्त करतोय आणि तिसऱ्या पर्यायामध्ये काय दिले? अक्षमता दिले, म्हणून हा अयोग्य घटक तिथं दिलेला आहे. चौथा जो पर्याय पूर्वानुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता ही देखील एका तज्ज्ञांची व्याख्या आहे की पूर्वानुभव कशा प्रकारे आपण तिथे वापरू शकतो. किंवा जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही बर्ट यांची व्याख्या आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्याख्या तिथे अभ्यासून ठेवा म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता म्हणजे काय हे समजेल. 67वा प्रश्न पहा. गिलफोर्डच्या मते बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण कोणत्या 3 गटात केलेले आहे? बोध, स्मरण, मूल्यमापन, क्रिया, आशय, निर्मिती, विचार, आशय, बोध, स्मरण, निर्मिती आणि बोध. 67व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. क्रिया, आशय आणि निर्मिती हे याचं उत्तर सांगितलेलं आहे. तर गिलफोर्ड यांनी जी काही उपपत्ती मांडलेली आहे ती आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहे. गिलफोर्डचा बुद्धिमत्ताविषयक बहुघटक सिद्धांत 1961 साली ही उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. यामध्ये डॉक्टर गिलफोर्ड जे आहे ते बिने यांच्या काळापासून तयार झालेल्या वेगवेगळ्या बौद्धिक कसोट्या, शाळा, महाविद्यालये यातील परीक्षा वगैरे या सर्वांचं विश्लेषण करून 1958 साली बुद्धीची एक व्यापक संकल्पना गिलफोर्ड यांनी मांडली आणि या संकल्पनेतील बुद्धीला त्यांनी इंटेलेक्ट असं नाव दिलं आणि यालाच मानसशास्त्रज्ञांनी प्रज्ञा म्हटलं. सुरुवातीला गिलफोर्ड यांनी 120 घटक मांडलेले आहेत. त्यानंतर पुढे संशोधन करून 150 पैलू मांडले. ते 3 जे गटात वर्गीकरण केलं ना त्यांनी तो पर्याय क्रमांक 2 जो तो इथं बरोबर आहे. क्रिया, आशय आणि निर्मिती. आता क्रिया, आशय, निर्मिती याच्यामध्ये काय आहे? आशय म्हणजेच काय? इथं कंटेंट काय असणं आवश्यक आहे. कंटेंटमध्ये दृक, श्राव्य, प्रतिकात्मक, आशयात्मक, वर्तनात्मक अशा प्रकारचा कंटेंट असणार आहे. क्रिया काय आहे? प्रक्रिया. 5 प्रकारच्या प्रक्रिया आहे मुख्यतः माणसाच्या मनामध्ये सुरू असतात. बोध किंवा आकलन तयार होत असतं. स्मरण प्रक्रिया, आठवण्याची प्रक्रिया सुरू असते. बहुकेंद्रीय विचार, अनेक अंगाने तो विचार करतो. डायव्हर्जंट थिंकिंग किंवा एककेंद्रीय विचार, एका अंगाने विचार करू शकतो. कॉन्व्हर्जंट थिंकिंग आणि मूल्यमापन, कुठल्या व्यक्तीचं मूल्यमापन कसं करायचं याच्याविषयी जी प्रक्रिया असते तिला आपण म्हणतो मानसिक क्रिया. आणि निर्मिती म्हणजेच काय? इथं प्रॉडक्ट याला म्हटलेले प्रॉडक्ट. मग निर्मितीमध्ये सुद्धा वेगवेगळे 6 प्रकार त्यांनी दाखवून दिलेले आहेत गिलफोर्डनी. त्यामध्ये 6 प्रकार कोणते आहेत बघा? युनिट्स घटक, रिलेशनशिप्स संबंध, ट्रान्सफॉर्मेशन रूपांतर, वर्ग क्लासेस प्रकार, संरचना सिस्टीम्स आणि इम्प्लिकेशन्स त्याचा
अन्वयार्थ काय आहे, त्या पद्धतीने 6 प्रकार तिथे निष्पत्ती किंवा प्रोडक्ट किंवा निर्मितीचे दिलेले आहेत. 68वा प्रश्न पहा काय आहे. हा प्रश्न हा प्रतिमा या संकल्पनेवर आधारित आहे. मनश्चक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू होत नाही असं विचारलेलं आहे बरं का. म्हणजे याचा अर्थ कुठली तरी एक गोष्ट लागू होत नाही, बाकीच्या गोष्टी लागू होतात. आता आपल्याला पहिले प्रतिमा म्हणजे नेमकं काय आहे हे इथं माहिती असणं खूप आवश्यक आहे. आपण आता पर्याय वाचूयात. पूर्वी अनुभव घेतलेला असावा प्रतिमा निर्मितीसाठी. दुसरा, एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. त्यानंतरचा आहे पर्याय तिसरा, प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावर अवलंबून असते. आणि चौथा आहे, एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. आता प्रश्न क्रमांक 68 जो आहे त्या 68चे काय उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आहे प्रतिमा निर्मिती होण्यासाठी पर्याय क्रमांक 4ची जी गोष्ट आहे ती इथे लागू होत नाही. म्हणजे याचा अर्थ वरच्या ज्या काही 3 गोष्टी आहेत त्या प्रतिमेच्या निर्मितीसाठी तिथे लागू होतात. आता कोणकोणत्या आहेत 3 गोष्टी आपण मगाशीच वाचलेल्या आहेत, तुम्ही वाचून घ्या तोपर्यंत कोणकोणत्या गोष्टी ते 3. प्रतिमा म्हणजेच काय, इथं प्रतिमेची जर व्याख्या करायचं ठरलं ना आपण तर कुठलाही एखादी आपल्याला संवेदना होण्यासाठी काहीतरी चेतक लागतो. तो चेतक हजर नसताना सुद्धा तो त्याच्या गैरहजेरीमध्ये आपण आपल्या मेंदूमधलं स्मरण प्रक्रिया आठवतो. स्मरणाच्या साहाय्याने एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्यासमोर आणू शकतो, याला म्हणतात प्रतिमा. म्हणजेच काय, आपण आपल्या डोळ्यासमोर आणू शकतो म्हणजेच आपण पूर्वी अनुभव याचा घेतलेला आहे, म्हणजेच पहिलं विधान लागू होतं. दुसरं जे आहे, एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. उदाहरणार्थ वेगवेगळे बघा, घरी बसून शाळेची इमारत आपल्याला डोळ्यासमोर आणता येते. पेढा न खातासुद्धा त्याची चव आपल्याला आठवता येते. सायकलवर न बसतासुद्धा आपण सायकल आधी चालवली असते, पाहिलेली असते, त्यामुळे सायकल चालवताना पायाची हालचाल कशी होते याचं पूर्वी घेतलेल्या अनुभवामुळे आपल्याला स्मरण करता येतं. अशा प्रकारे जो काही उद्दीपक आहे, चेतक आहे, त्याचा ज्ञानेंद्रियांवर परिणाम आपल्या न होतासुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवामुळे आपल्या मनात काय होतं, त्या घटनेचं पुनरुज्जीवन होतं, ती घटना पुन्हा जागृत होते. यालाच काय म्हणतो आपण प्रतिमा म्हणतोय. आणि प्रतिमा तयार होत असताना वेगळ्या विशिष्ट प्रकारचे ज्ञान हे विशिष्ट ज्ञानेंद्रियांमार्फत होत असतं. ते पूर्वी झालेलं असतं म्हणून आपली प्रतिमा तयार होत असते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. फक्त प्रतिमा तयार होण्यासाठी त्या व्यक्तीने तो अनुभव घेतलेला असला पाहिजे. प्रतिमा जी आहे, ज्या गोष्टीचा अनुभव घेतलाच नाही त्या गोष्टीची प्रतिमा कधीच निर्माण होत नाही. म्हणजे जन्मतः अंध असलेल्या मुलांच्या बाबतीमध्ये दृक प्रतिमा ही शक्यच नाही. एक वेळेस मग श्राव्य प्रतिमा, कानाने ऐकू येते त्याला, किंवा गंध प्रतिमा, नाकाने वास घेतात, या प्रतिमा त्याची तयार होतील, पण दृक प्रतिमा कधीच तयार होणार नाही. सर्वच प्रतिमा या सगळ्याच व्यक्तींच्या बाबतीमध्ये सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात असे नाही. हे चौथं उदाहरण आहे, चौथा पर्याय जो आहे ना तो इथं आहे. म्हणजेच प्रतिमा तयार होणं ही अनुभवांच्या तीव्रतेवर आणि अनुभव किती काळ झालेला आहे, तो अनुभव घेऊन किती काळ झाला आहे, तो अनुभव लहानपणी घेतला आहे का थोडं मधल्या एजमध्ये घेतला आहे, म्हणजे किती काळ लोटून गेला आहे, किती काळ झाला आहे, होऊन गेला आहे, यावर त्या अनुभव झाले यावर त्या प्रतिमेची तीव्रता ही अवलंबून असते. जस्ट आपण एखादा अनुभव घेतलेला असेल तर त्याची प्रतिमा ही खूप स्पष्ट आपल्या नजरेसमोर येत असते. प्रतिमा येते म्हणजेच काय, तिथे उद्दीपक नाही पण प्रतिमा येते. उदाहरणार्थ आपण एखाद्या सहलीला जाऊन आलो तर आपण त्या ठिकाणचं जे काही निसर्ग चित्र आहे ते आपण सहज आपल्या डोळ्यासमोर हे आणू शकतो. आत्ता जस्ट रिसेंटली गेलेल्या सहलीचं आणि फार पूर्वी गेलो असेल 5वी-6वीला असताना किंवा 10-15 वर्षापूर्वी गेलो असेल, त्याचं सगळेचे सगळे सीन तसे इतके आठवणार नाहीत, एखाद दुसरा आठवेल पण सगळे नाही आठवणार. आता पुढचा प्रश्न बघा 69वा. मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे टिंबटिंब आहे. आता आपल्याला इथं कल्पना म्हणजे काय नेमकं इथं माहिती असणं आवश्यक आहे. कल्पनांचे प्रकार माहिती असणं आवश्यक आहे. पर्यायामध्ये कल्पनांचे प्रकार दिले बघा. व्यावहारिक कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना, पुनरुत्पादक कल्पना, अनिर्बंध कल्पना. 69व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे व्यावहारिक कल्पना जी आहे ती व्यावहारिक कल्पना ही मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे व्यावहारिक कल्पना आहेत. कल्पना म्हणजेच काय आहे, पूर्वीच्या अनुभवातील जे काही घटक आहेत त्या घटकांची वेगवेगळ्या पद्धतीने जुळवणी करायचं आणि एक चित्र तयार करायचं. थोडक्यात त्याला आपण कल्पना म्हणतो, इमॅजिनेशन, काहीतरी डोकं लाडवायचं. मग कल्पना आणि प्रतिमामध्ये काय फरक आहे. प्रतिमा ही
फोटोग्राफसारखी आहे, छायाचित्रासारखी आहे, ती आपल्याला आठवते पूर्वीच्या अनुभवावर. पण कल्पना ही एखाद्या कलाकाराने काढलेल्या एखाद्या चित्राप्रमाणे असते किंवा कल्पनेतलं चित्र जे असतं ते वास्तव किंवा फॅक्च्युअलपेक्षा वेगळं असतं. त्याच्यामध्ये आपण आणखी वेगळे रंग टाकतो कल्पनेची. मग या कल्पनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुनरुत्पादक कल्पना, रचनात्मक कल्पना. रचनात्मकमध्ये 2 प्रकार आहेत, पुन्हा सृजनात्मक, अनुकरणात्मक. सृजनात्मकमध्ये 3 प्रकार आहेत, व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ आणि अनिर्बंध. त्यातला व्यावहारिक कल्पना जो आहे तो इथं प्रकार दिलेला आहे. व्यावहारिक कल्पनेमध्ये काय होतं, वैज्ञानिक, सायंटिस्ट किंवा आर्किटेक्चर जे आहेत त्यांच्या कल्पना या मूलभूत तत्वावर आणि परिस्थितीवर तिथे अवलंबून असतात. उदाहरणार्थ इमारत बांधताना काय पाहावं लागतं, गुरुत्वाकर्षण, पदार्थाचा दाब या सिद्धांताकडे लक्ष द्यावं लागतं. यावरून व्यावहारिक कल्पना दिसते. सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजेच काय, पर्याय 2 मध्ये बघा, कवी, लेखक, चित्रकार काय करतात, सौंदर्यात्मक एखादं सौंदर्य तयार करतात कल्पनेचं. ते काही खरंच असते तर असं नाही, परंतु त्यांच्या कल्पनेच ते असतं. काही वेळेस असलेल्या गोष्टी थोडंसं संबंध जोडतात आणि इतरांना आनंद देतात त्या कवितेतून. त्यानंतर सौंदर्यनिष्ठ कल्पना. त्यानंतर पुनरुत्पादक कल्पना, एखादा पूर्वी जो काही अनुभव घेतलेला आहे त्याचे आठवण जसेच्या तसे करायचं. त्यामध्ये मग पूर्वी घेतलेल्या अनुभवाच्या ज्या काही प्रतिमा तयार होतात आपल्या मनामध्ये, त्या प्रतिमा असतील किंवा त्या प्रतिमा जुळाजुळीचा भाग असेल तर ठीक आहे. नसलं तरीसुद्धा आपण एखादी कल्पना पूर्वीच्या अनुभवानुसार पुनरुत्पादक कल्पनेमध्ये टाकतो. उदाहरणार्थ मग सांगितलं बघा, आपली सहल कशी झाली, स्नेहसंमेलनाच्या वेळी आपण काय काय केलं गॅदरिंगच्या वेळेस, मग आपण ते पुन्हा नव्याने सांगतो. म्हणजेच काय, पूर्वीच्या अनुभवांची आठवण म्हणजे पुनरुत्पादक कल्पना. अनिर्बंध कल्पनावरती काही बंधन असतात, त्याला म्हणजे स्वैर कल्पना. पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे काढणे या स्वैर कल्पना आहेत. म्हणजेच काय, परिकथा, फेरी टेल्स, परिकथा काही मनाने सांगायचे, त्याला कल्पनावर नियंत्रण असते तर त्याला आपण म्हणतो. भूतांच्या कथा काही मनानेच, आपण एखादी कल्पना सुरू केली, एखादी गोष्ट सांगायला सुरुवात केली, आपण मनानेच सांगत राहत होती. त्या भूतांच्या कथा म्हणजे कल्पनाच आहेत, त्या गोष्टी सांगतो. गोष्टी सांगणं म्हणजेच काय, स्वैर कल्पना आहेत. तिथं गोष्टीचा, प्रत्येकाच्या गोष्टीचा शेवट हा वेगवेगळा असणार आहे. आपापल्या कल्पनेप्रमाणे तो वेगवेगळा शेवट करू शकतो त्या पद्धतीने. आता 17वा प्रश्न पहा, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे. शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नये. त्यानंतर मुलांना मते मांडण्याची मुभा द्यावी. सर्व मतांचा चिकित्सक विचार करण्यास शिकवावे. मनावर भावना आणि पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. 17व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते 4थं आहे. शिक्षकांनी काय टाळावे असं विचारलेलं आहे. तर मनावर भावना आणि पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा, ही गोष्ट टाळली पाहिजे शिक्षकांनी. शिक्षकांच्या मनावर पूर्वग्रहाचा पगडा नसावा म्हणजे ही टाळली पाहिजे. काय केलं पाहिजे मग, शिक्षकांनी आपले मते विद्यार्थ्यांवर लादू नये. मुलांना मतं मांड स्वतंत्र द्यावं, मतं स्वतंत्रपणे मांडू द्यावीत. सर्व मतांचा चिकित्सक पद्धतीने विचार करायला शिकवावं. अशा पद्धतीने तिथे असणार आहे. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4थं. काय टाळायचं आहे ते इथे सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहता, कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास टिंबटिंब होते. उंची वाढते, बौद्धिक विकास खुंटतो, वजन कमी होते, शारीरिक वाढ चांगली होते. 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. कंठस्थ ग्रंथीमधून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण जर कमी झाले तर बौद्धिक विकास खुंटतो, हे याचं उत्तर इथं सांगितलेलं आहे. 72वा प्रश्न पहा, अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वेळी पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी म्हटलेली बरं का. प्रश्नांचं रचना पहा कशी कशी केली. टाळावी. पर्याय पहा, विद्यार्थ्यांची आवड, कला आणि क्षमतानुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमात असावी. अभ्यासक्रम रचनेत मूलभूत विषय चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण असावेत. अभ्यासक्रम साचेबंद असावा. काही विषय अनिवार्य तर काही विषय ऐच्छिक असावेत. तर 72वा जो प्रश्न आहे, त्या 72व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. अभ्यासक्रम साचेबंद असावा. खूप असा एखाद्या विशिष्ट साच्यामध्ये टाकलेला असावा, ही बाब टाळायची आहे. म्हणून अभ्यासक्रम साचेबंद नसावा. अभ्यासक्रम साचेबंद कधीही अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मुक्तपणे स्वातंत्र्य असावं, जेणेकरून त्यांचा जो काही विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे व्यक्तिभेद लक्षात घेत असताना प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे, त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्य द्यावं. अभ्यासक्रम तयार करताना, अभ्यासक्रमाची जी काही मांडणी करताना सगळ्या मुलांच्या बौद्धिक पातळीचा, आवडीनिवडीचा विचार करावा. बुद्धिगुणांक वेगवेगळ्यांचा, प्रत्येक मुलाचा वेगवेगळा असतो. काही खूप हुशार असतात, काही खूप मंद असतात आणि काही मध्यम असतात. त्या अनुषंगाने अभ्यासक्रम त्यांच्यानुसार रचला जावा. त्यामुळे व्यक्तिभेद जो आहे तो व्यक्तिभेद अभ्यासक्रम तयार करत असताना लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अभ्यासक्रम हा साचेबंद असावा, ही बाब टाळणे इथं गरजेचं आहे.
पुढचा प्रश्न पहा 73वा. सचिनच्या वर्ग शिक्षिकेला सचिनचे मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश करणे योग्य आहे? पर्याय पहा. सचिनच्या वर्तनात किती बदल झाला, शिक्षकांची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त होती, अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य होते आणि शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का? बरोबर आहे. आता पर्याय पहा. फक्त अ आणि क, अ ब क ड सर्व, फक्त अ ब ड आणि फक्त अ ब क. 73 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 अ ब क ड सर्व. म्हणजे इथं ज्यावेळेस आपल्याला मूल्यमापन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये होणारा वर्तन बदल माहिती पाहिजे, अध्यापन पद्धतीचा किती उपयोग झाले हे माहिती पाहिजे, उद्दिष्ट किती प्रमाणात झाले हे देखील माहिती पाहिजे आणि अनुभवांचे संयोजन झाले का नाही, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुभव दिले गेले पाहिजेत त्यांची देखील माहिती असणं आवश्यक आहे. 74 प्रश्न पहा. मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत खाली काही विधान दिलेली आहेत. त्यापैकी योग्य विधान कोणते? पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन. निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते. गरजा लक्षामध्ये घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे की वरील सर्व? 74 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. जे आहे मापन, मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण ह्या काय प्रक्रिया आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यावर आणखी एक व्हिडिओ माझा नवीन येणार आहे. त्यामुळे 74 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 75 प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही असे विचारले? बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे, शिक्षकांना स्वयंरोजगाराला मदत करणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्वाविषयी विकासाविषयी चांगल्या सवयी लावणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निदान करणे. 75 प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षकांना स्वयंरोजगाराला मदत करणे हे काय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. बाकीचे जे आहेत 1, 3, 4 हे उद्दिष्ट आहेत. 76 प्रश्न बघा. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने कोणत्या तत्वांचा वापर करावा? अमूर्तता, एकात्म अनुदेशन, अधिकची चेतना की स्वकृती? बघा पर्याय काय दिलेत. पर्याय अ ब क, ब क ड, अ क ड आणि अ ब क ड सर्व. तर याचं बरोबर जे उत्तर आहे ते 76चं 2 आहे. ब क आणि ड म्हणजेच काय? एकात्म अनुदेशन, अधिकची चेतना आणि स्वकृती जे आहे ते अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना या तत्वांचा वापर तिथं करावा. पर्याय क्रमांक 1 जो आहे अमूर्तता या तत्वाचा वापर अंध विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तिथे करून चालणार नाही, कारण त्यांना डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे ते तिथं काही बाबतीमध्ये दृकप्रतिमा त्यांच्या तिथे तयार होत नाहीत. त्यामुळे ते खूप सखोल असा विचार तिथं करू शकत नाहीत. त्यामुळे एकात्म अनुदेशन, अधिकची चेतना आणि स्वकृती हे जे आहेत पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर सांगितलेलं आहे. ब क आणि ड बरोबर आहे. 77 प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता गट अध्यापन प्रतिमानाच्या मूलभूत घटकांचा गट आहे? अध्यापन प्रतिमान म्हणजे काय? अध्यापन प्रतिमांचे घटक कोणकोणते आहेत? 4 हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अध्यापन प्रतिमानांचं वर्गीकरण हा खूप मोठा व्हास्ट टॉपिक आहे. त्या अध्यापन प्रतिमानांचं वर्गीकरणावर सुद्धा प्रश्न असतात. हा जो विषय आहे या विषयाचं नावच आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. मग अध्यापनशास्त्रामध्ये अध्यापन पद्धती, अध्यापन प्रतिमानं, अध्यापन उपपत्ती हे सगळं, अध्यापन आंतरक्रिया हे सगळं याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे. पर्याय पहा. उद्देशबिंदू संरचना सामाजिक प्रणाली साहेबूत प्रणाली, संरचना पद्धती उद्देशबिंदू सामाजिक प्रणाली, उद्देशबिंदू संरचना पद्धती साहेबूत प्रणाली, उद्देशबिंदू संरचना पद्धती आधुनिक अध्यापन. 77चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उद्देशबिंदू संरचना सामाजिक प्रणाली आणि साहेबूत प्रणाली हे 4 जे घटक आहेत हे घटक अध्यापन प्रतिमानाचे मूलभूत घटक आहेत. 78 प्रश्न पहा. खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे एक पर्याय सोडलं तर बाकीचे वैशिष्ट्यही आहेत. पर्याय बघा. 1 एखादा या मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात. 2 या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात. 3 या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. 4 या मुलांची शारीरिक वैशिष्ट्ये सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. 78चं उत्तर जे आहे या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते हे वैशिष्ट्य नाही आहे. तर 1, 2 आणि 4 ही वैशिष्ट्ये आहेत. 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 79 पहा. रमेशला हार्मोनियम वाजवता येतो म्हणून तो व्हायोलिन वाजवायला शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येते म्हणून ती काय शिकलेली आहे? टेनिस खेळायला शिकलेली आहे. तर यामध्ये
या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा इथे बोध होतो? पर्याय बघा काय काय दिले आहेत इथे. आदर्शवादी उपपत्ती, पूर्णाकारवादी उपपत्ती, समान घटकाची उपपत्ती की सामान्यीकरणाची उपपत्ती. त्याचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, समान घटकांच्या उपपत्तीचा इथे हे उत्तर बरोबर आहे. समान घटकाची उपपत्तीचा इथं सिद्ध होते. ही उपपत्तीनुसारच आपण हे उदाहरण इथे सांगू शकतो. समान घटकाची उपपत्ती म्हणजे नेमकं काय, ती कोणी मांडली हे माहिती असणं आवश्यक आहे. अध्ययन संक्रमणाची उपपत्ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अध्ययन संक्रमणाच्या वेगवेगळ्या उपपत्ती मांडली. त्यामध्ये थॉर्नडाईक यांनी उपपत्ती मांडलेली आहे समान घटकांची, जड्डची सामान्यीकरणाची उपपत्ती, त्यानंतर जेम्स यांची शक्तिवादी उपपत्ती, त्यानंतर आणखी एक उपपत्ती आहे पहा बॅगले यांची आदर्शवादी उपपत्ती. अशा उपपत्तीवर हमखास प्रश्न येतो अध्ययन संक्रमण उपपत्ती. मग समान घटक उपपत्ती तुम्हाला काय सांगते? अध्ययन संक्रमण होतं म्हणजेच काय, तिथे एका घटकाचा आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या विषयाचे अध्ययन करताना फायदा होतो किंवा तोटा होतो, अडथळे निर्माण होतात किंवा कुठलाही परिणाम होत नाही, याला संक्रमण म्हणतात. यालाच धन, ऋण आणि शून्य संक्रमण म्हणतात. हे अध्ययन संक्रमण जे घडतं ते अध्ययन संक्रमण हे वेगवेगळ्या उपपत्ती थेअरीजनुसार घडतं असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यातली एक थेअरी आहे समान घटक उपपत्ती, त्याला म्हणतात थॉर्नडाईकची समान घटकाची उपपत्ती. यामध्ये असं सांगितलेलं आहे की दोन विषयातील सारखे जे घटक आहेत ते सारखे घटक शिकत असताना एका विषयाचा दुसऱ्या विषयामध्ये आपल्याला मदत होतो, फायदा होतो. यामध्ये गणिताचे अध्यापन करत असताना फिजिक्समध्ये याचा उपयोग होतो. त्यानंतर गणितामध्ये फिजिक्समध्ये बरेचसे घटक हे सारखे आहेत. त्याच पद्धतीने जीप चालवता येणाऱ्या व्यक्तीला ॲम्बॅसिडर सहज चालवता येते. त्याच पद्धतीने तेच तंत्र टेनिसपटूला बॅडमिंटन लवकर शिकता येते, कारण दोन्ही कौशल्यामध्ये बरेच सारखेपणा आहे. तर तेच पद्धतीने रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून त्याला व्हायोलिनसुद्धा चांगल्या पद्धतीने वाजवता येतो. हे दोन गोष्टीतलं सारखेपणा इथं शिकलेला आहे. विषयांमधला सारखेपणा, मराठी आणि हिंदीमधलं व्याकरण बरंचसं सारखं असतं. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदी शिकणं एवढं अवघड वाटत नाही, कारण मराठीतलं हिंदीतलं व्याकरण बऱ्यापैकी सेम आहे. गणित भूमितीमध्ये ही चिन्ह आणि संक्रमण समीकरण सारखीच आहेत. गणित आणि आर्किटेक्चरमधले चिन्ह, स्थापत्यासाठी चिन्हांच्या बाबतीमध्ये सारखेपणा आढळतो. भूगोल आणि पर्यावरणशास्त्रामध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळं हे जे घटक आहेत ते समान घटकाची उपपत्तीने शिकवता येतात. 80वा प्रश्न पहा, खाली दिलेल्या अध्ययन दोषांचे प्रकार आणि त्यांचे वर्णन यांचे जोड्या लावायचे आहेत. त्यातली अयोग्य जोडी कोणती ते ओळखायची. पहिले आपण वाचून घेऊया जोड्या काय आहेत. डिस्लेक्सिया लेखन दोष, डिस्ग्राफिया वाचन दोष, डिस्कॅल्किया गणिती दोष. आता पर्याय पहा अ आणि ब, ब आणि क, अ आणि क की अ ब क सर्व. तर 80 नंबरच्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे पर्याय क्रमांक जो इथे दिलेला आहे 80चा पर्याय क्रमांक जो दिलेला आहे तो अ ब क या सर्व ज्या जोड्या आहेत त्या सर्व जोड्या चुकीच्या आहेत असं यांचं इथं म्हणणं आहे. मग बरोबर जोड्या कोणत्या? तर बरोबर जोड्या आपण इथे पाहणार आहोत. बरोबर जोड्यामध्ये आपण इथे डिस्कॅल्किया म्हणजे काय, डिस्ग्राफिया म्हणजे काय, डिस्लेक्सिया म्हणजे काय याच्याविषयी माहिती पाहू. डिस्लेक्सिया म्हणजे काय आहे? वाचन दोष, वाचनातली दोष आहे, वाचन अक्षमता आहे, याला डिस्लेक्सिया म्हणतात. इथे लेखन दोष दिले. डिस्ग्राफिया म्हणजेच काय इथं? डिस्ग्राफिया म्हणजे इथं दिलेलं आहे की आपल्याला डिस्लेक्सिया म्हणजे वाचन जर दोष असेल, डिस्लेक्सिया म्हणजे वाचन दोष असेल. डिस्कॅल्किया म्हणजे इथं गणितीय दोष आहे, म्हणजेच डिस्ग्राफिया म्हणजे लेखनातील दोष तिथं आहे, लेखन दोष सांगितलेला आहे. त्यामुळे या तीनही जोड्या ज्या चुकलेल्या आहेत ते मी तुम्हाला इथं बरोबर करून सांगितलेले आहेत. डिस्लेक्सिया वाचन दोष, डिस्ग्राफिया लेखन दोष, डिस्कॅल्किया गणितीय दोष. ओके, चला आता पुढच्या प्रश्नाकडे आपण इथं वळणार आहोत. प्रश्न 81वा, फ्लँडर्सची आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीबद्दल खालील विधान दिलेली आहे, त्यापैकी अयोग्य विधान कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपल्याला फ्लँडर्सची आंतरक्रिया विश्लेषण पद्धती जर माहिती असेल तरच त्याचं उत्तर देता येणार आहे. खूप मोठी पद्धती आहे ती सुद्धा, ती पण स्पष्ट करायला एक 30-40 मिनिटे सहज लागतील. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे, या प्रणालीत 10वा गट मुख्याध्यापकांच्या वर्तनाशी संबंधित आहे, हे विधान अयोग्य आहे. बाकीची तीनही विधानं योग्य आहेत. ते तीनही विधान तुम्ही वाचून घ्या. 82वा प्रश्न आहे, मंद विद्यार्थ्यांची आकलनशक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे. त्यांनी शिकवलेले मुद्दे पटवून घ्यावेत. वर्गपाठ गृहपाठ त्यांना झेपतील असेच द्यावेत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून चांगले छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्यावे.
तर 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे ही बाब टाळायची आहे. म्हणजेच त्यांना एकत्र करून अध्यापन इथं केल्यास चांगले प्रकारे त्यांना आकलन हे होणार आहे. त्यांना आपण इतर विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, मध्यम विद्यार्थ्यांसमोर बसवायचं. या विद्यार्थ्यांसोबत बसल्यावर त्यांना त्यांच्याकडून ते चांगल्या चांगल्या गोष्टी या शिकू शकतात. 83 प्रश्न बघा. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावर उमटवू शकतो असे सूचित करणारे हार्बार्ट यांची उपपत्ती ही अध्यापन उपपत्तीच्या कोणत्या प्रकारात मोडते? पुन्हा एकदा अध्यापन उपपत्ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पर्याय पहा. सर्वसामान्य अध्ययन उपपत्ती, वर्णनात्मक अध्ययन उपपत्ती, औपचारिक अध्ययन उपपत्ती, पारस्परिक पृच्छा अध्ययन उपपत्ती. तर 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. औपचारिक अध्ययन उपपत्तीमध्ये यामध्येही उपपत्ती मोडते. उपपत्ती म्हणजेच काय? सिद्धांत. शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावर उमटवू शकतो असे सूचित करणारी हार्बार्टची उपपत्ती औपचारिक अध्ययन उपपत्ती यामध्ये मोडते. 84 प्रश्न पहा. अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासामध्ये कोणती बाब दिसून येत नाही? पर्याय पहा. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुले भाषेत मागे असतात. ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशी तशी म्हणता येतात. एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे वर्णन करता येत नाही. मुले भाषेतील वाक्यरचना समजून घेण्यात मागे पडतात. 84चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2. ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीच्या तशी त्यांना म्हणता येत नाही. ही बाब जी आहे ती भाषिक विकासामध्ये दिसून येत नाही. बाकीच्या गोष्टी दिसून येतात. अध्ययन अकार्यक्षम मुलांचं म्हणते बरं का मी, लर्निंग डिसेबल मुलांचं म्हणते. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेने ही मुलं भाषेमध्ये खूप मागे असतात. त्यांना प्रसंगांचं वर्णन करता येत नाही. भाषेतल्या वाक्यरचना समजून घेण्यात मागे पडतात. हे सगळं दिसून येतं, फक्त ही गोष्ट दिसून येत नाही. त्यांना एखादी गोष्ट ऐकली आणि लगेच आपल्याला एकपाठी मुलांसारखी जसे याच्यात तसे त्यांना म्हणता येतं काय? तर म्हणता येत नाही. 85 प्रश्न बघा. खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती आहे हे इथं आपल्याला पाहायचं आहे. आता बघा इथे पर्याय काय दिले? इंद्रिय समाधान, सत्ता, समाज मान्यता की स्थैर्य. सहवास विषयक गरज असं इथं शब्दप्रयोग केला आहे. पहिले आपल्याला इथं गरज म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. गरज नेमकी काय आहे, त्यानंतर गरजांचे वर्गीकरण माहिती पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्या इथं उत्तर देता येईल. आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समाज मान्यता ही सहवास विषयक गरज आहे. तर कशी आहे ती? आता गरजांचं जर वर्गीकरण केलं त्याच्यामध्ये 3 आहेत: शारीरिक, व्यक्तिगत, सामाजिक गरजा. सामाजिक गरजांचं वर्गीकरण केलं तर पुन्हा 2 गरजा आहेत: सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक. आता सहवास विषयक गरजामध्ये पुन्हा 5 गरजा आहेत: सुरक्षितता, परावलंबित्व, जोडीदाराची गरज, मूल्य आणि सामाजिक मान्यता. मग याचे 5वं जे आहे सामाजिक मान्यता, समाज मान्यता. समाजामध्ये काहीतरी स्थान मिळावं म्हणून व्यक्तीची धडपड चालू असते, म्हणून त्याला सहवास हवा असतो इतरांचा. आपल्याला मान मिळावा, कीर्ती मिळावी, आपली वाहवा व्हावी यासाठी व्यक्ती प्रयत्न करते. त्यामुळे ती इतरांच्या सहवासात राहते. समाजामध्ये नेतृत्व करणे, पुढाकार घेणे, पुढारपणा करणे, यातून त्याला समाज मान्यता लाभते. बाकीचे 1, 2, 4 जे पर्याय आहेत हे पर्याय जे आहेत ते वेगळ्या गरजांविषयी आहेत. इंद्रिय समाधान जे आहे, समाधानाची जी गरज आहे ती एक शारीरिक गरज आहे. त्या शारीरिक गरजेमध्ये वेगवेगळ्या गरजा तिथं. इंद्रियांचे समाधान जे आहे ती व्यक्तिगत गरजामध्ये आपली ते जीवन जगण्यासाठी शारीरिक गरजांच्या प्रमाणेच आपल्याला व्यक्तिगत गरजा आहे पूर्ण झालेल्या पाहिजेत. मग त्या व्यक्तिगत गरजा ज्या आहेत त्या आपल्या स्वतःच्या जाणीवेतून निर्माण झालेल्या असतात. व्यक्तिगत गरजामध्ये 7 सांगितलेल्या आहेत गरजा. त्यातले इंद्रियांचे समाधान ही एक गरज आहे. इंद्रियांचे समाधान करून घेण्याची माणसाची प्रवृत्ती असते. एखादी वस्तूला स्पर्श करणे, आवडते वस्तूला स्वतःच्या जवळ ठेवणे, चांगले चांगले पदार्थ, चमचमीत पदार्थ खाणे, नवीन गोष्टीचं अवलोकन करून घेणे, यातून माणसाला एक इंद्रियांचं समाधान मिळत असतं. याला इंद्रिय समाधान म्हणतात. सत्ता जो आहे ही कोणती गरज आहे? ही सत्ता जी आहे ती सत्ता ही प्रतिष्ठाविषयक गरज आहे. सामाजिक गरजामध्ये प्रतिष्ठाविषयक जी गरज आहे ना त्यातल्या 3 गरजा आहेत: श्रेष्ठत्व, सत्ता आणि स्थैर्य. प्रत्येक माणसाला दुसऱ्यावर सत्ता गाजवावीशी वाटत असते, त्यामुळे त्याला आपल्याला असं वाटतं खूप आपल्याला प्रतिष्ठा लाभलेली आहे. ऑफिसामध्ये साहेबांची सत्ता, घरामध्ये कुटुंब प्रमुखाची सत्ता, देशामध्ये एखाद्या राजकीय पक्षाची खूप मोठी सत्ता असते. अशी सत्तेच्या याच्यातून ह्या जाळ्यातून कुणी सुटत नसतं, म्हणून प्रतिष्ठाविषयक गरजामध्ये सत्ता ही मोडते. स्थैर्य, एखाद्या गोष्टीविषयी प्राप्त होणारं स्थैर्य जे आहे ते देखील प्रतिष्ठाविषयक गरजेमध्ये मोडतं. आपल्या जीवनात स्थिरता व्हावी यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते. म्हणजेच काय, सत्ता मिळाली, वर्चस्व प्रस्थापित मिळालं की ते टिकावं असं आपल्याला वाटतं. म्हणजे टिकण्यासाठी आपण काय करतो, दर्जा वर्चस्व टिकवण्यासाठी आपण स्थैर्यासाठी
प्रत्येकजण प्रयत्न करतो, म्हणून ही प्रतिष्ठाविषयक गरज आहे, ही सामाजिक गरज आहे. मग आपला जो पर्यायाचं उत्तर जे आहे बरोबर इथं प्रश्नाचं ते आहे समाजमान्य गरज जी आहे ती सहवासविषयक गरज आहे. बाकीचे जे गरजा आहेत त्यामध्ये इंद्रियांचं समाधान ही व्यक्तिगत गरज आहे. सत्ता आणि स्थैर्य या सामाजिक गरजेतल्या प्रतिष्ठाविषयक गरजेचा भाग आहे आणि समाज मान्यता ही सामाजिक गरजेतल्या सहवासविषयक गरजेचा भाग आहे. 86 प्रश्न पहा. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता आहे? बाबीमधील बाह्य घटक कोणता? तात्कालिक गरज, आवर्तन, सवय की वृत्ती? तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे 2 आवर्तन. अवधान नियंत्रित, अवधान म्हणजे काही आपल्याला माहिती पाहिजे, अवधानाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. अवधान नियंत्रित करणारे अंतर्गत घटक कोणते, बाह्य घटक कोणते याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे चटकन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथे देताच येणार आहे. 86व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 जे आहे आवर्तन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. आता आवर्तन बाह्य घटक जे आहेत त्या बाह्य घटकामध्ये जो काही घटक आहे ते घटक कोणकोणते आहेत? बाह्य घटकामध्ये तीव्रता, एखाद्या गोष्टीचा रंग, वास, आवाज या गोष्टीवरून काय होतं आपण तिथं ती वस्तू जेवढी तीव्र असेल तेवढं आपलं तिथं अवधान हे लक्ष हे खेचलं जाणार आहे. म्हणजेच काय फिक्क्या कपड्यापेक्षा भडक कपडे वापरले तर आपण तिथं अवधान खेचलं जाणार आहे. आकार लहान आकारापेक्षा मोठा आकार असेल तर अवधान खेचलं जाणार आहे. बदल बाहेरच्या वस्तूमध्ये अचानक एखादा बदल झाला तर आपलं तिथे लक्ष खेचलं जाणार आहे. हालचाल एखाद्या गोष्टीची खूप हालचाल होते, एखाद्या स्त्रीच्या कानातले खूप हलतायत, आपलं लक्ष तिकडं वेचलं जाणार आहे. पावसाची सर, आकाशात चमकलेली वीज, झाडांची हालचाल हे आपलं लक्ष खेचून घेतात. त्याच पद्धतीने आवर्तन जी गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्या समोर येते तिच्याकडे आपलं लक्ष जातं. उदाहरणार्थ जाहिरात, आता ह्या व्हिडिओमध्ये एखादी जाहिरात येईल त्याच्याकडे आपलं लक्ष खेचलं जाणार आहे किंवा आणखी टीव्हीवर असणारी जाहिरात. याचा उद्देश काय आहे? त्याच्याकडे लक्ष जावं, आपलं अवधान तिथं, म्हणजे हा बाह्य घटक आहे. आलं लक्षामध्ये? तात्कालिक गरज, सवय आणि वृत्ती हे आंतरिक घटक आहेत. तात्कालिक गरज, आतून आपल्याला एखादी गरज निर्माण झाली तर आपलं अवधान खेचलं जातं. त्यानंतर सवयचा भाग असेल तर तिथं अवधान खेचलं जातं आणि वृत्ती किंवा दृष्टिकोन असेल तर तिथं ही आंतरिक गरज आहे. आवर्तन ही बाह्य गरज आहे. 87 प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही असं विचारले? मानवी वर्तनात दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेमध्ये असते. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल साधला जातो. 87 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल साधला जातो हे प्रेरणेचं वैशिष्ट्य नाही. हे बाकीचे 1, 2, 3 जे आहेत ती प्रेरणेची वैशिष्ट्ये आहेत. प्रेरणेची याच्या व्यतिरिक्त अजूनही काही वैशिष्ट्ये आहेत. प्रेरणा म्हणजे नेमकं काय, प्रेरणेच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या व्याख्येवर देखील प्रश्न आहेत, प्रेरणेच्या वैशिष्ट्यावर देखील प्रश्न आहेत. आता प्रेरणेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते जर वैशिष्ट्ये आपण पाहिली तर शक्ती, प्रेरणेमध्ये माणसाला विशिष्ट प्रकारे वागायला लावण्याची शक्ती असते. प्रेरणा विशिष्ट वर्तन सुरू करून दिल्यानंतर त्यामध्ये सातत्य जर असेल त्या वर्तनामध्ये तर ती प्रेरणा मिळते. प्रेरणेमुळे माणसाच्या वर्तनाला दिशा मिळते. एकाच प्रेरणेची पूर्ती ही वेगवेगळ्या मार्गाने होते. म्हणजेच काय, भिन्न भिन्न व्यक्तीच्या वर्तनामध्ये फरक आढळतो, विविधता असते. प्रेरणेमुळे आपल्याला विशिष्ट गोष्टीची निवड करता येते. प्रेरणेमुळे आपल्याला साध्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा ही गरजेची आहे. म्हणजेच काय, साध्यप्राप्ती, स्वास्थ्य मिळवणे हा सर्व जो काय आहे कोणतीही गरज निर्माण झाली की काय होतं त्यावेळी तिथे प्रेरणा ही निर्माण होत असते. म्हणजेच चौथं जे आहे 87 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर, प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल साधला जातो. तिथं हे जे उत्तर आहे ते वैशिष्ट्य नाही आहे. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज निर्माण झाली तर आपल्याला तिथं काय होतं, आपण अस्वस्थ होतो, आपला असमतोल होतो. मग आपण काय करतो, समतोल साधण्यासाठी, समतोल प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. आणि पर्याय काय दिले, असमतोल साधला जातो. तर इथं नाही, आपण समतोल साधण्याकडे आपली वाटचाल होते. म्हणून हे पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर आहे, हे वैशिष्ट्य नाही. 88 प्रश्न पहा. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? उद्दीपक, ज्ञानेंद्रिय, मज्जासंस्था. पर्याय पहा अ, ब, ब आणि क, अ आणि क, अ, ब, क सर्व. तर 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि सर्व ज्या गोष्टी आहेत यांची गरज ही संवेदना निर्माण होण्यासाठी असते. सेन्सेशन, उद्दीपक हवा आहे आपल्याला, ज्ञानेंद्रिय चांगली हवीत आपली, कान, नाक, जीभ, त्वचा, डोळे आणि आपलं मज्जासंस्था.
सेंट्रल नर्वस सिस्टीम आपली चांगली असणं आवश्यक, जेणेकरून आपल्याला संवेदनेचा अवगत अर्थ संवेदनेचा निर्माण झालेला अर्थ कळणार आहे. 91वा प्रश्न पहा. प्रकाशामध्ये अंतर्भूत असे 7 रंग यांचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंगाचं पहिलं अक्षर घ्यायचं. तानापी हिनी पाजा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारलेले आहे? समध्यंतर पद्धत, स्मृती सहाय्यक पद्धत, समग्र पद्धत की उच्चारण पद्धत? त्याचं उत्तर आता हे सोपं आहे. पर्याय क्रमांक 2 स्मृती सहाय्यक जी काही पद्धत आहे या पद्धतीवर आधारलेलं आहे. आपण अशा गोष्टींमध्ये काय करतो, आपण काहीतरी ट्रिक्स हे करतो आणि त्या ट्रिक्सनुसार आपण काय करतो, ती गोष्ट तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीने जे सप्तरंग आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्यासाठी तानापी हिनी पाजा हे आपण पहिले अक्षरे घेतलेले आहेत स्मृती सहाय्यकमध्ये, त्याला मेमरी टेक्निक्स म्हणतात. त्या अनुषंगाने इथं तो प्रश्न विचारला गेला आहे. मग इथं स्मरण प्रक्रिया आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. स्मरण प्रक्रियेमध्ये कोणकोणते घटक येतात, स्मरण प्रक्रियेचे कोणकोणते प्रकार आहेत, स्मरण प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सहाय्यभूत ठरतात यांच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. मग स्मृती सहाय्यक जे आहे त्या स्मृती सहाय्यकामध्ये काय करणं आवश्यक आहे, पाठांतराला मदत व्हावी, काही वेळा विशिष्ट गोष्टींचा अवलंब करून आपण पाठांतर करावं, यासाठी ही पद्धत आहे. याच पद्धतीने वेगवेगळ्या 8 दिशा आहेत, त्या 8 दिशा लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा एक वेगळी पद्धती आहे. तुम्ही कोणती पद्धती लक्षात ठेवता 8 दिशा ठेवण्यासाठी, 8 दिशा लक्षात ठेवण्यासाठी, ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मग मी तुम्हाला माझी पद्धतीसुद्धा सांगेल 8 दिशा लक्षात ठेवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे स्मृती सहाय्यक वापरतो. समध्यंतर पद्धत, समग्र पद्धत आणि उच्चारण पद्धत या वेगवेगळ्या पद्धती आहेत स्मरण प्रक्रियेमधल्या. त्या कशा असतात त्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया. 90वा प्रश्न आहे शेवटचा. चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीमध्ये पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे विचारलेले बरं का, म्हणजेच एक कुठली तरी गोष्ट अयोग्य आहे, बाकीच्या योग्य आहेत. पर्याय पहा. चित्तभ्रमात उद्दीपक समोर नसताना भास होतो. मनामध्ये विशिष्ट प्रकारच्या अस्वस्थतेमुळे चित्तभ्रम होतात. चित्तभ्रमात संवेदनेचा चुकीचा अर्थ लावला जातो. आणि 4था आहे मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे चित्तभ्रमाचे कारण आहे. आता 90वा जो काय प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पहिले चित्तभ्रम म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. आता अवबोध, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं संवेदना आपल्या मनाला होते त्या संवेदनेचा आपण काहीतरी अर्थ लावतो, त्याला अवबोध असं म्हणतात. आणि हा जो काही अवबोध आहे तो अवबोध होत असताना आपल्या अवबोधामध्ये जर काही दोष आढळले तर ते दोष 2 प्रकारचे आहेत, इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम. यामध्ये इंद्रियभ्रम म्हणजेच काय आहे, आपल्या ज्ञानेंद्रियांनी संवेदनेचा चुकीचा अर्थ लावलेला आहे, याला इंद्रियभ्रम म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे इथं तो बरोबर आहे. चित्तभ्रमामध्ये संवेदनेचा चुकीचा अर्थ लावला जातो हे अयोग्य आहे. इंद्रियभ्रमामध्ये संवेदनेचा अर्थ हा चुकीचा लावला जातो. म्हणजेच काय, अडचणीच्या ठिकाणी साप आपण पाहिलेला असतो, एखाद्या वेळी त्या ठिकाणी त्याच अडगळीच्या ठिकाणी जर दोरी असेल तर आपण काय म्हणतो, दोरीलाच आपण साप समजतो. साप असल्याचा आपल्याला तिथं भास होतो, म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियांना चुकीचं तिथं अर्थ आपण तिथं संवेदनेचा अर्थ चुकीचा लावलेला आहे. त्यानंतर काही वेळेस विशिष्ट भौतिक परिस्थिती जी असते, पाण्यात एखादी काठी बुडवलेली आहे, त्या काठीचा सरळ काठीचा भाग आपल्याला वाकडा दिसतो. कशामुळे होतो, प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे होतो. याला आपण विशिष्ट भौतिक परिस्थिती म्हणतो. इथं संवेदनेचा जो काही अर्थ आहे तो आपण चुकीचा लावलेला आहे. तिथं प्रकाशाचं वक्रीभवन होतं, हे त्याचे नियम आपल्याला माहिती नसतात. त्याच्यामुळे आपल्याला आपण काय होतो, काठीचा भाग हा सरळ काठीचा भाग हा वाकडा दिसतोय. विशिष्ट मनस्थिती, आपले 50 पैसे नाणं हरवलेलं आहे, मग आपण ते शोधामध्ये आहे, मग आपण काय कुठं पण आपल्याला ते नाणं दिसतं वेड्यासारखं. अशा ठिकाणी आपण काय करतो, ती आपली मनस्थिती असते. आणि चित्तभ्रमामध्ये काय असतं बघा, उद्दीपक नाही आपल्यासमोर तरी पण आपल्याला भास होतोय, त्याला चित्तभ्रम म्हणतात. उदाहरणार्थ कुठल्या तरी महाराजांच्या समाधीजवळ आपण गेलो, त्या समाधीजवळ कोणीच नाही तरी पण आपल्याला असं भास होतं की ती व्यक्ती त्या समाधीजवळ आहे, ज्या व्यक्तीची समाधी ती आहे ती व्यक्ती त्या समाधीजवळ तिथं आसपास फिरते असा भास होतो आपल्याला. हा जो भास होतो तिथं आपल्याला ज्ञानेंद्रियाला कुठलाही उद्दीपक नसतो तरी देखील आपल्याला तिथं भास होतो. म्हणजेच काय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जे संवेदनेचा आपण अर्थ प्राप्त करतो आणि अर्थ प्राप्त केल्यानंतर आपल्याला अवबोध होतो. काही वेळेस ज्ञानेंद्रिय जरी कार्यक्षम आपली नसतील तरी देखील आपल्याला काय होतं, तिथं भास होतो. प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्राण्याच्या बाबतीमध्ये ज्ञानेंद्रियांची क्षमता ही वेगवेगळी असते. भास का होतो, केवळ मनाच्या व्यापारामुळे आपल्याला तो भास होतो. चित्तभ्रमाचे कारण काय, मनोविकृती
किंवा भावनांचा क्षोभ हे त्याचं कारण आहे. हॅम्लेटला आपल्या बापाचे भूत दिसते, हा चित्तभ्रमाचा प्रकार आहे. किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती मृत पावलेली आहे, ती व्यक्तीचा आपल्याला आजूबाजूला भास होतो आहे अचानक, हा चित्तभ्रमाचा प्रकार आहे बरं का. म्हणजेच काय, आपल्याला तिथं काही गोष्टींचा भास होणं इथे चित्तभ्रमित आहे सांगितलेलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या संकल्पनांवर स्पष्टीकरण करणार आहे. तुम्हाला या संकल्पना ज्या आहेत त्या माहिती असणं आवश्यकच आहे, जेणेकरून त्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्यावरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येणार आहेत. मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या संकल्पना पाहणं आवश्यक आहे किंवा तुम्ही वाचा त्या संकल्पना. माझ्यासाठी जरी एखाद्या दिवस व्हिडिओ पुढे मागे झालात किंवा तयार करून झाला नाही तर तुम्ही या संकल्पना वाचणं आवश्यक आहे. संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेचे सिद्धांत, अध्यापनाची प्रतिमानं, व्यक्तीमधले भेद, वाढ आणि विकास या संकल्पना तुम्ही BEdला अभ्यासल्या आहेत. त्याच संकल्पना पुन्हा नव्याने अभ्यासायच्या आहेत आणि त्याच्यावर प्रश्न हे TETमध्ये, TETमध्ये वेगवेगळ्या परीक्षामध्ये निश्चितपणे येतातच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.